बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड तालुक्यातील पाली येथे असलेला बिंदुसरा धरण प्रकल्प मान्सूनपूर्व पावसानेच 100% क्षमतेने भरला असून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 30 रोजी बिंदुसरा धरणात जलपूजन करण्यात आले। मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या मान्सूनपूर्व पावसाने बीड शहराला लागून असलेल्या पाली येथील बिंदुसरा धरणात 100% पाणीसाठा झाला आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी ओसंडून वाहत आहे। पावसाळ्यापूर्वीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। परंतु यासोबतच नदीकाठच्या नागरिकांनी पूर परिस्थिती संदर्भात सतर्क राहून खबरदारी घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे। दरम्यान आमदार क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरणाची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली आहे। यावेळी महसूल विभाग, जलसंपदा विभाग, जायकवाडी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पहा जिल्हाधिकारी यांनी काय आवाहन केले। सर्वांना नमस्कार, मी विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी बीड। सर्वांना माहीतच असेल की मागच्या 2 दिवसांपासून खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे आमचा बिंदुसरा धरण सुद्धा भरलेला आहे। आता पाऊस चालू झाला असेल तर असा शक्यता आहे की आमच्या इतर नाला आणि तलाव सुद्धा बनण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे मी सर्व बीडच्या नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही काळजी घ्यावे। आता यामध्ये जो वीजमधून जो धोका असतात, तुमच्या जनावरांचा जो धोका असतात आणि सर्वप्रथम जो बुडून जो मृत्यू होतात, पाऊस आणि पाणी वाटल्यामुळे बुडून जो मृत्यू होतात, त्यामधून सुद्धा सर्व काळजी घेण्यात यावे। आणि काहीतरी अडचण असेल तर आमचा टोल फ्री नंबर चालू आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रार आणि तुमच्या माहिती नोंद करण्यात यावी। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.